आपण आता आहोत काठेगल्ली परिसरातल्या सातपीर दर्गा या भागामध्ये। आज या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या कारवाईनंतर साधारणपणे या ठिकाणी 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20 पोलीस कर्मचारी हे जखमी झाल्याचं दिसून आलं। या सर्व जखमी पोलिसांवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। आज आपण जर इथलं चित्र जर बघितलं तर अतिशय तणावपूर्ण अशी शांतता या ठिकाणी आहे। या भागामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या भागातले सर्व व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहे। साधारणपणे 3 दिवस या भागामध्ये नाकाबंदी असेल घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे या परिसरातले सर्व व्यवहार जे आहेत ते पूर्णपणे बंद आहेत। इथले जे दुकानं जर आपण बघितले तर बंद आहे। हा काही रहिवासी भाग आहे आणि पूर्णपणे या भागामध्ये अतिशय शांततापूर्ण असं वातावरण या ठिकाणी दिसतंय। एकूणच जर आपण बघितलं तर 1 एप्रिल रोजी नाशिक महानगरपालिकेने ही दर्गा हटवावी, हे धार्मिक स्थळाचं अतिक्रमण हटवावं यासाठी नोटीस दिली होती आणि 15 दिवसांचा अवधी ही धार्मिक स्थळ हटवण्यासाठी देण्यात आलेला होता। आणि जी बैठक महानगरपालिकेमध्ये झाली त्या बैठकीमध्ये या धार्मिक स्थळाचे जे धर्मगुरू आहेत त्यांनी देखील हे अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात सहमती दर्शवली होती आणि योग्य पद्धतीने धार्मिक पद्धतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू असताना अचानकपणे जमाव रस्त्यावर उतरला। मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर जो जमाव उतरला त्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त तैनात करावा लागला। यावेळी जी धुमश्चक्री झाली या घटनेमध्ये 20 पोलीस कर्मचारी आणि 2 सहाय्यक पोलीस आयुक्त जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर 2014 साली 2014 मध्ये जी काही अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये या धार्मिक स्थळाचा देखील उल्लेख होता आणि तेव्हापासून हा वाद खरं म्हणजे सुरू आहे। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची जी जागा आहे त्या जागेवर हे धार्मिक स्थळाचं बांधकाम उभारण्यात आलं असं सांगितलं जातं। या संदर्भातला वाद जो आहे तो विभाग न्याय प्राधिकरणाकडे देखील गेलेला आहे आणि नाशिक महानगरपालिकेनं उच्च न्यायालयामध्ये देखील जे दाखल केलं होतं त्यानुसार उच्च न्यायालयानं हे अतिक्रमण काढून घ्यावं अशा पद्धतीचा निकाल देण्यात आलेला होता आणि त्यानुसार 1 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेनं या धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये नोटीस बजावलेली होती आणि 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्याचं सांगितलेलं होतं। त्यानुसार ही कारवाई सुरू देखील करण्यात आलेली होती आणि ज्या पद्धतीनं जमाव रस्त्यावर उतरला एक शंका या ठिकाणी निर्माण होते की इतका मोठ्या प्रमाणावर जमाव या ठिकाणी कसा उतरला याची देखील चौकशी पोलीस प्रशासनाकडून केली जाते। राज्याचे गृहमंत्री म्हणजे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी देखील पोलीस आयुक्तांशी या संदर्भात चर्चा केलेली आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीने जमाव रस्त्यावर उतरला, दगडफेक करण्यात आली, दगड रस्त्यावर आले, अगदी बिल्डिंगच्या टेरेसवरून दगडफेक करण्यात आली। हे दगड विटा जे आहेत ते देखील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेले आहे। त्याच्यावरचे ठसे जे आहेत त्याची देखील तपासणी करण्यातून चौकशी केली जाईल। आतापर्यंत या घटनेमध्ये 15 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि 70 वाहनं ही जप्त करण्यात आलेली आहे। अजूनही कारवाई सुरू आहे। 15 जणांवर जरी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी ही संख्या वाढेल असे एकंदरीत चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। परंतु आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अतिक्रमण काढल्यानंतरच्या दिवशी जर आपण बघितलं तर या भागामध्ये पूर्णपणे शुकशुकाट आपल्याला दिसतोय। या भागातील जी काही व्यवहार आहेत, दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। हा समोरचा जो रस्ता आपल्याला दिसतोय या भागामध्ये ही दर्गा आहे आणि त्यापुढे नाशिक पुणे महामार्ग आहे। परंतु हा मार्ग कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आता काही दिवस या भागामध्ये अघोषित अशी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। परंतु या कारवाईनंतर या धर्मगुरूंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयाने देखील 21 एप्रिल रोजी या संदर्भातली सुनावणी दिली जाईल अशा पद्धतीने सांगितलं। त्याच्यामुळे आता सध्या या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।